नमस्कार मैत्रिणींनो, वनिताज लाईफस्टाईलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आता इथं मी काय करते ते सांगते. त्याआधी गावावरून आल्यानंतर फ्रेश झाले आणि म्हटलं महत्त्वाच्या गोष्टी बॅगेमधून काढून ठेवाव्यात. आता महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत तर आईने येताना दूध तूप दिलं होतं आणि आत्यांना कोणीतरी म्हैस व्यायलेल्याचा चीक दिला होता. तो देखील फ्रीजरला दुपारपासून ठेवला होता आणि फ्रेश होता. ज्या दिवशी म्हैस व्यायली त्या दिवशी पहिला चीक होता. मग म्हटलं 2-3 दिवस या चिकाला काही होत नाही, म्हणून म्हटलं तो आधी फ्रीजरला टाकून घ्यावा. आता 2-3 दिवस का करणार नाही, कारण घरामध्ये इतकं गोड आहे. ते काय काय आहे ते मी पुढं दाखवतेच. तर त्याआधी हे दूध उकळायला ठेवलं आणि मस्तपैकी ब्रेड बटर आणि चहाचा नाश्ता करून घेतला आणि मग बाकीची कामं आवरायला घेतली. आता दूध थोडंसंच होतं पण उशिरा लक्षात आल्यामुळं ती पुढची रेसिपी झाली. तर ती काय आहे ती मी पुढं दाखवतेच. त्याआधी बघा, हे चीक आहे जो फ्रीजरला ठेवून घेतला. तूप दिलं आहे संजनासाठी आईनी आणि दूध देखील वडव्यातूनच आणलं होतं. तर हा बघा आमच्या आत्यांनी दिलेला खाऊ. लाह्या, फुटाणे, खारे शेंगदाणे आणि मस्त अशी खोबऱ्याची वडी आणि बुंदीचे लाडू. आता इतका खाऊ आजीनं संजनासाठी पाठवलं आहे. अशा प्रकारे माझी सासू म्हणजे एक नंबर आहे. आणि इथं वडव्यातून काही भाजीपाला आणला होता आणि आपल्यासाठी स्पेशल खानदेशातून खाऊ आला आहे, जो की माझ्या मोठ्या 2 नंबरच्या बहिणीने भुसावळवरून आणला होता. तर तिकडचे केळाचे चिप्स खूप फेमस आहेत आणि आम्हाला आवडतात देखील. चिंच, तुरीची डाळ आणि ह्या बिबड्या. आता तिकडं याला बिबड्या म्हणतात, आपण भातवडी म्हणू. तर अशा प्रकारे तिनं आणलेला खाऊ. आता हा सगळा पसारा मी आवरून घेतला आणि मग घर असं फ्रेश करून बाकीच्या कामांना लागले. आता म्हटलं थोडंसंच राहिलेलं दूध होतं पण छान अशी मलाई येते गावच्या दुधाला, म्हणून म्हटलं त्याचं पनीर बनवून घ्यावं. आता फ्रीजमध्ये लिंबू होतं ते माझ्या लक्षात नाही, म्हणून इथं थोडंसं विनेगर घालून मस्त असं दूध फाडून घेतलं आणि त्याचं पनीर बनवून घेतलं. आता या पनीरची रेसिपी मी शेअर करेन की नाही माहीत नाही, पण आपलं छान असं पनीर इथं रेडी झालेलं आहे. कसे वाटतायत व्हिडिओ ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.